बातमी, एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार मंगळवारी मिळणार आहे। साम टीव्हीच्या टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि 44% पगार आता मंगळवारी मिळणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार हा मंगळवारी होणार आहे। यावेळेची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने उर्वरित वेतन मिळेल असं देखील सध्या कळतंय। एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सकाळपासून साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती आणि साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण बघतोय। कर्मचाऱ्यांचा जो 44% पगार कापण्यात आला होता तो पगार आता मंगळवारी मिळणार आहे। पुढच्या 5 दिवसात हा पगार मिळेल। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती सगळ्यात आधी आणि त्यानंतर सामच्या बातमीचा दणका। आता मात्र सरकार या कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार मंगळवारी देत आहे। बातमी म्हणावी लागेल आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% जो वेतन आहे ते येत्या मंगळवारपर्यंत मिळणार आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही जी एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये या एसटी कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली होती आणि त्या मागणीनंतर लगेचच राज्याचे वित्त जे सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आणि लगेचच या सर्व विषयावरती जे आहे तो निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हा एक दिलासादायक निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल एसटी कर्मचाऱ्यांसाठी। बिलकुल, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय कर्मचाऱ्यांना 44% जो पगार आहे तो आता मंगळवारी मिळणार आहे। साम टीव्हीच्या बातमीचा हा दणकाच म्हणावा लागेल। तर एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। उर्वरित पगार हा मंगळवारी मिळणार आहे। याआधी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो कापण्यात आला होता। 44% पगार इतका कापण्यात आला, परंतु आता हा 44% जो पगार कापण्यात आलेला आहे तो मंगळवारी मिळणार असल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे। साम टीव्हीने सकाळपासून ही बातमी लावून धरली होती।